त्यावेळेला तुम्ही ती एग्स आणि स्पर्म ह्याचा वापर करून तुम्ही ते फर्टिलाइज करून, पण त्यावेळेला तेवढी ती फिट असते का टू कॅरी दॅट प्रेग्नन्सी? बघा ना, का आता सरोगेट हो या absolutely. आपल्या पण भारतात अलाउडच हो, नाहीये. at 40-45 years also, women are young. They could be exercising, they are trekking, ते चांगले यंगच असतात. सॅडली ओव्हरी यंग नसते. ओव्हरी हे सगळ्यात पहिलं म्हणजे एज वाईज व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे ओव्हरीची कॅपॅसिटी टू प्रोड्यूस अ हेल्दी एग न्यूमरिकली, नंबर वाईज पण आणि क्वालिटी वाईज दोन्ही वाईज कमी आलेली असते. त्यामुळे ते प्रिझर्व करणं गरजेचं आहे. पुरुषांना वरदान आहे. पुरुषांचं स्पर्म प्रोडक्शन कंटिन्युअसली चालू राहतं वयाच्या 50 वर्षापर्यंत सुद्धा, आणि ॲबनॉर्मल स्पर्म्स हे 45 नंतर वाढतात, पण तसं स्त्रियांचं होत नाही. 35 नंतरच तो प्रकार होतो आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ते स्त्रियांचा एगचा नंबर कमी कमी येत राहतो. त्यामुळे एग फ्रीजिंग करणं हे फार काळाची नक्की गरज होऊन बसलेली आहे. पण मग कुठल्या वयापर्यंत आपण म्हणू शकतो की प्रेग्नन्सी सेफ असू शकेल, म्हणजे आपल्या युट्रसमध्ये? आपण दोन्ही गोष्टी विचार करू. लॉ सांगतो की 50 वर्षापर्यंत तुम्ही IVF ने प्रेग्नन्सी मिळू शकता. पण ॲज अ डॉक्टर मला असं वाटतं की पहिलं तुम्हाला प्रेग्नन्सी चांगली होण्याकरता युट्रस बरोबर आहे का, किंवा युट्रस तुमचं मेनोपॉझल असेल पण मी औषध देऊन ते त्याच्यात बदलाव करू शकतो का. आम्ही 5-6 महिने औषध देतो, त्यांना पाळी चालू करतो आणि मग आम्ही क्रॉस चेक करतो हिस्ट्रॉस्कोपीने, इराच्या टेस्टने आणि एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी बघून की बाबा तुमचं युट्रस एक प्रेग्नन्सी बेअर करू शकतं. आणि युट्रस हा खूपच फॉरगिव्हिंग ऑर्गन आहे. युट्रसमध्ये काही इन्फेक्शन झालं, पाळी आलं ते इन्फेक्शन निघून गेलं, सेल्फ करेक्शन. बघा ना, ॲनिमल किंगडममध्ये कोणाला काही युट्रसचे इन्फेक्शन होतात, पाळी आली की सगळं निघून गेलं. त्यामुळे इट्स अ व्हेरी फॉरगिव्हिंग ऑर्गन दॅट वे. पण त्यामुळे युट्रस वाईज पण हेल्दीनेस असतं. मग आम्ही सिस्टमिक हेल्दीनेस बघतो. तुमची ओबेसिटी किती आहे, तुम्हाला कार्डियक डिसऑर्डर्स नाही ना, ब्लड प्रेशर नाही ना, डायबिटीस नाही ना. पण ऑल दीज थिंग्स तुमच्या जर नॉर्मल असेल तर इवन गेटिंग अ प्रेग्नन्सी ॲट 40-45 विथ दीज हे एग्स अगदी नक्की साध्य होतं, काही अडचणी येत नाही. PCOS मध्ये जर आपल्याला बाहेरचे तुम्ही सांगितले लक्षणं आहेत की चेहऱ्यावर ॲक्ने आहेत, केस आहेत, पाळी अनियमित आहे, पण मग अशा कुठल्या टेस्ट्स आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही एक डायग्नोसिस कन्फर्म होतं की नाही यांना PCOS आहे, आणि मुख्य म्हणजे त्या सगळ्यांच्या खिशाला परवडतील अशा आहेत का? कारण बऱ्याचदा घाबरून न पहिले डॉक्टरकडेच जात नाहीत की नको मला PCOS असेल. तर अशा कुठल्या टेस्ट आहेत, म्हणजे तुम्ही नक्की पेशंट जर आली तर तुम्ही कोणत्या टेस्ट करता? मी ह्याला 2 गोष्टी सांगणार आहे. एक सायंटिफिक बॅकग्राऊंड तुम्हाला थोडीशी देतो की बार्सिलोनाला 2019ला कॉन्फरन्स झाली पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचे डायग्नोस्टिक क्रायटेरिया वर्ल्ड वाईड एस्टॅब्लिश करण्यासाठी, आणि त्यांच्याप्रमाणे ठरलं की जर तुम्ही सोनोग्राफी केली तर ही इंटरनल सोनोग्राफी, त्याच्या ओव्हरीमध्ये तुमच्या 20 एक्सपेक्षा जास्त एग्ज असतील तर ते पॉलिसिस्टिक ओव्हरी मॉर्फॉलॉजी असं नॉमेनक्लेचर होतं, त्याला नाव दिलं जातं. दुसरं, तुमच्यामध्ये एक्सेस पुरुष हॉर्मोन अँड्रोजन्स आहेत, त्याचं रूपांतर म्हणजे एक्सेस ॲक्ने असणे किंवा हर्सुटिझम, एक्सेस हेअर. मी एस्पेशली बघतो जर तुम्हाला केस हे नाभीपासून छातीच्या खालच्या एरियामध्ये किंवा बिटवीन द ब्रेस्ट्स असतील, किंवा पुरुषांसारखे निपलच्या बाजूला केस असतील, किंवा तुम्हाला पाठीला इंटरस्कॅप्युलर रिजनमध्ये केस असतील, किंवा मांडीच्या मागच्या बाजूला केस असतील, हे अगदी टिपिकल लक्षण आहे की तुमचे पुरुष हॉर्मोन वाढलेले आहेत. बहुतेक भारतीय स्त्रियांना चीनवर थोडे केस असणे, लिपवर असणे किंवा थोडे फोरआर्मवर असणे खूप कॉमन गोष्ट आहे. ते भारतामध्ये आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. तिसरी गोष्ट येते अनियमित पाळी. जर तुमची पाळी 35 दिवसापेक्षा पुढे जात असेल किंवा एक 90 दिवसमध्ये 3 महिने तुम्हाला पाळीच आली नाही, कारण कळलं नाही, हे 3 लक्षणं प्रमुख पकडले जातात. आणि या तिघांपैकी कुठलेही 2 लक्षण असेल तर तुम्ही पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आहे असं मानायला हरकत नाही, म्हणून त्याला सिंड्रोम हे नाव दिलेलं. आता टेस्टकडे जर याल ना, आता बघा ना, एक्सेस हेअर असणे किंवा ॲक्ने असते, ह्याला काय टेस्ट करायची गरजच नाही आहे, हा क्लिनिकल एक्झामिनेशनचा भाग आहे. अनियमित पाळी, ह्याला काय टेस्ट करायची गरजच नाही, ह्या काय हिस्ट्रीचा भाग आहे, त्यामुळे ह्याला काय खर्चच येत नाही. मग एकच खर्च येतो की सोनोग्राफी करणे. मग जर इंटरनल सोनोग्राफी केली, पण इंटरनल सोनोग्राफी हे फक्त लग्न झाल्यानंतरच किंवा सेक्शुअली ॲक्टिव्ह मुलीमध्ये शक्य आहे. त्यामुळे मुलींमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरीचं निदान करताना आपल्याकडे पोटाकडून सोनोग्राफी करावी लागते. पण क्रायटेरिया अगदी नीट सांगतो की पोटाकडून सोनोग्राफी करून पॉलिसिस्टिक ओव्हरीचं निदान करू नये. हे मला परत सांगावं असं वाटतं, कारण खूप वेळा लहान मुलींची अनियमित पाळी असते, सोनोग्राफी कोणीही सांगतं, सोनोग्राफी पोटाकडून होते आणि तिथं लिहिलेलं असतं की पॉलिसिस्टिक ओव्हरी लाईक पिक्चर.
मला वाटतं हे सेंटेन्सच चुकीचं आहे. कारण सायन्स सांगतं की पॉलिसिस्टिक ओव्हरीचं निदान हे इंटरनल स्कॅनलाच केलं पाहिजे. त्याला 8 मेगाहर्ट्झचा प्रूफ वापरला पाहिजे. म्हणजे क्रायटेरियाज आहेत. मग अशा मुलींमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरीचं निदान कसं करायचं? कारण अनियमित पाळी तर खूप मुलींना असते. एक्सेस हेअर दिसत नाहीत का? मुलगी कॉस्मेटिक वापरते, वॅक्सिंग करते. मग एक्सेस हेअर पण कसे ओळखायचे? मग त्याची टेस्ट आहे AMH, अँटी मुलेरियन हॉर्मोन. जनरली त्याची कॉस्ट मला वाटते ₹700 पासून ₹1200 पर्यंत असावी. ती पाळीच्या कुठल्याही दिवशी करता येते. आणि हे अँटी अँटी मुलेरियन हॉर्मोन AMH हं. आणि एजप्रमाणे त्याचे कट ऑफ्स आहेत. तसे इंडियामध्ये काय त्याचा कट ऑफ डायग्नोसिस अजून नीट ठरलेला नाही आहे. पण आपण एक गृहीत धरू की एखादी मुलगी 25 पर्यंत तिचं अँटी मुलेरियन हॉर्मोन 5 पेक्षा जास्त असेल तर बहुसंख्य अशा मुलींना पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असतोच असतो. आणि ही टेस्ट कुठल्याही लॅबमध्ये कुठल्याही होऊ लॅबला शकते. पाळीच्या कोणत्याही दिवशी सकाळी उठल्यावर दुपारी संध्याकाळी केव्हाही करू शकता. त्याला काहीही बंधनं नाही. म्हणजे पाळी तेव्हा चालू असताना करायची की तेव्हा पण करू शकता, कोणत्याही दिवशी कधी? करू शकता. ॲब्सोल्युटली म्हणजे कोणत्याही ही एकच टेस्ट आहे. एकच टेस्ट आहे आणि ती तुम्हाला एक क्लिअर कट आयडिया देते की तुमचा कल पॉलिसिस्टिक ओव्हरीकडे आहे का नाही आहे. कारण तुमची अनियमित पाळी आहे आणि त्याचं पीस तुम्ही AMH केलं ते 1.5 आलं, 1.5 आला, त्याला काय नक्की पॉलिसिस्टिक ओव्हरी नाही आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.